चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचे एकमेव साधन आहे। असेही सुरस पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस। गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। स्वर्गीय हृदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या पुण्यस्मरणार्थ सन्माननीय आमदार ज्ञानदेवजी पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी सहयोगी आणि इथले सर्व तरुण, या सर्वांच्या द्वारा घडवून आलेला हा रामकथा महोत्सव साहेबांच्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवस तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, कृष्णाजी महाराज कालही होते, आजही आहे, बहुतेक आता 2 दिवस थांबतील असं वाटते। अंदाज, हवामानाचा अंदाज। इकडची सगळी महाराज मंडळी भाग्यवंत। चल काय करते इथं? उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे। विश्वामित्रजी निघून जातात आणि त्या ठिकाणी बालकांडाचा पूर्णविराम होतो। गणेश, सरस्वती, सीताराम, शिव, पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्या कांडाला प्रारंभ झाला। 12 वर्ष रामचंद्र प्रभूचं वास्तव्य अयोध्येत आहे। 12 वर्ष विलासली। आता प्रभू 27व्या वर्षात पदार्पण करते झाले। एक दिवसची घटना, राजा दशरथजींनी स्नानादी कर्म आटोपले, कपडे केले, डोक्यावर मुकुट। आरशामध्ये जेव्हा राजाने स्वतःला बघितलं तेव्हा 2 गोष्टी राजाच्या निदर्शनास आल्या। एक, कानाजवळचं केस पांढरं दिसलं आणि मुकुट वाकडा। श्रवण सगे परभये केस पाहिलं आणि राजाच्या लक्षात आलं, मला आता मरणाची सूचना मिळालेली आहे।
कृतांतस्य दूती जरा कर्णमूले समागत्ते वक्तीति लोकान् शृणुध्वं परस्त्री परद्रव्ये वांछां तेजध्वं भजध्वं रमानाथ पादारविंदम. ही यमाची दासी म्हातारपणा आपल्याला सूचना देत असते. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. कानाजवळचे 4-2 केस पांढरे झाले की समजायचं मरणाचा संदेश मिळाला. एकच केस राजा दशरथाचं पांढरं झालं कानाजवळचं. मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला राजा तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळे राहत नाही, तरी धाराशिवच्या कोर्टात मुलाच्या विरुद्ध भांडण चालतं. रामायण यासाठी ऐकायचं आहे. श्रवण समीप भयसित केसा. मुकुट वाकडा दिसला आणि मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. काही असंही म्हणतील राजा दशरथाला मुकुट होता, वाकडा झाला म्हणून कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुटच नाही तर वाकडा व्हायचं कारण काय, तर मुलाच्या ताब्यात कारभार द्यायचा प्रश्न येतोच कुठं, असे याच्यातले दशरथ डोके चालवतील. तर मी सांगतो, मुकुट सरळ आहे की वाकडा तुम्ही ठरवा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता अंगणामध्ये पायातल्या जोड्याचा आवाज वाजला की सगळे घर शांत होऊन जातं. नोकर कामाला, सुना भराभरा उठून खोलीत जातात, तर मुलं उद्योगाला, कोणी कोणाशी बोलत नाही, शांतता पसरते. एक म्हातारी धाडस करून पुढे येतील. ते अति नम्रतेनं म्हणत असते, चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का खायला करून देऊ, काही पाणी तापला, आंघोळच करता का, जेवण तयार आहे, ताटच वाढू. समजायचं सध्या मुकुट सरळ आहे. हे रामायण आपल्यासाठीच आहे. मग 5-10 वर्षाचा काळ जातो. तोच म्हातारा येतो, अंगणात बसतो, आवाज देतो, चहा रे, चहा रे, अरे चहा रे. मग म्हातारीच म्हणती मुलांना, बडबडू द्या तसं. नांगर घराला गेलं तर कामाचं धामाचं मरते नाही एकदाच. समजा आता मुकुट वाकडा झाला. हे रामायण नीट ऐका बस. राजा दशरथाने ठरवलं आता मुलाच्या ताब्यात राज्य द्यावं. यह विचार उर आणि नृपसुदीन सुरो सरपाई. सांगितलं नाही, 14 दिवस, कुठे उल्लेख आहे, 14 दिवस मनात ठेवला हा विचार. आणि 14व्या दिवशी वसिष्ठ गुरुदेवाला सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की आता रामाच्या ताब्यात कारभार द्यावा, आपलं हरिचिंतन करावं. आनंदाची गोष्ट आहे. मग कधी राज्याभिषेक? अरे प्रभूसाठी राज्याभिषेकाचा मुहूर्त शोधण्याची गरजच नाही. राजा श्रेयांसी बहुविघ्नानी शुभस्य शीघ्रम. उद्या सकाळी राज्याभिषेक झालं. सगळी तयारी सुरू झाली. अयोध्या सुशोभित करण्यात आली. लागेल त्या वस्तूची जुळवाजुळव वसिष्ठजींनी केली. ज्याचा राज्याभिषेक आहे त्या रामाला कल्पना नाही. त्या रामचंद्र प्रभूकडे येऊन वसिष्ठ सांगतायत, रामा उद्या तुझा राज्याभिषेक आहे. एकदम चेहरा प्रभूचा उतरला. हे काय गुरुदेवा, एकाच वेळेला जन्म चौघाचा झाला, एका मंडपात लग्न, एका गुरुकडे शिकलून त्यातला थोरला राजा होतो, बाकीचे भाऊ तसेच राहतात. त्यापेक्षा माझ्या भरताला राजा करा. नाही रामा, रघुकुळाची परंपरा आहे, थोरल्याला राजगादी. आज व्रतस्थ राहायचं, जेवायचं नाही, दरबारच्या आसनावर पडून राहा, दुग्धपान, हे सगळे नियम सांगितले. पण कृष्णा महाराज वर विरोधकाची पुन्हा मीटिंग. कालही मीटिंग बसली होती ना इंद्राकडे, मुहूर्त टाळा. आज सरस्वतीकडे, काय करा, कोणाच्या बुद्धीत बदल करा, राज्याभिषेक होता कामा नये. सरस्वतीने विचार केला की कोणाच्या बुद्धीत बदल करावा. एक पात्र निवडलं. हे सगळे रामायण तुम्हाला माहिती आहे. तिचं नाव मंथरा. आणि ती फुलं घेऊन हिवराच्या झाडाखालून येत असताना त्या झाडावरती तो विकल्प येऊन बसलेला आणि त्यानं मंथरीच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. म्हणून अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत बसत नाही. ज्ञानोबाराय सुद्धा याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत करतात. हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाढीली, त्याचं कारण ते आहे. आणि मग दीख मंथरा नगर बनावा, मंजुल मंजुल बाजू दावा, पूजेचे लोगन कहा उठाओ. राम तिलक सुलभावर दाव, दीख मंथरा नगर बनावा. ते सुशोभित केलेलं नगर बघितलं आणि विचारलं, अरे नगर किस लिए सुशोभित किया है,
कल शुभ राज तिलक है रामचंद्र जी को. राज तिलक सुनी भाव दाऊ धक्का बसला आणि मंथरा कैकेयीकडे गेली. बराच वेळ झाला बोलत नाही. कैकेयीने विचारलं, चुपचाप क्यों खड़ी? मेरा राम तो कुशल है ना? यावरून विचार करा की कैकेयीचं रामचंद्रावर किती प्रेम होतं. मेरा भरत नाही म्हटलं, मेरा राम कुशल है ना? राम के सिवा और कौन कुशल हो सकता है? म्हणजे राज तिलक आहे उद्या रामाला. नाचू लागले कैकेयी. बोल, काय बक्षीस देऊ तुला? माझी इच्छा होती माझा राम राजा व्हावा. तुला कळत कसं नाही पोरी? राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल, तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला. तरी ऐकून घेत नाही. खाली कोसळण्याचा नाटक मंथरेने केला. कैकेयीनं कवटाळ उचलायचा प्रयत्न केला असताना हिच्यातला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला. तुकोबाराच्या भाषेत वडाळ्याच्या संगे सात्विक नाडली. बस बिघडली. बोल बोल मंथरा, तू म्हणशील ते करायला तयार आहे. तू म्हणशील पुत्राचा त्याग कर तरी करते, पतीचा त्याग कर तरी करते, विहिरीत उडी टाक म्हणशील तरी टाकते. परेऊ कूप तू बचन पर सकऊ पूत पती त्यागी. हे जसं लिहिलंय मी त्याप्रमाणे सांगतो. फक्त थोडक्यात चाललंय आपलं, जरा हायवे नाही. परेऊ कूप तू बचन पर. पूर्वीपासून विहिरी का आवडतात मावल्यांना कोणाच माहित. कुठल्या का चालल्या विहिरीवर? इथलं सांगतो रे बाबा, तुम्ही चांगलं आहे. इथलं सांग, ते करायची गरज नाही. ते पूर्वीचे 2 वर मागायची वेळ आलेली आहे. एका वराने राज्य माग भरता आला आणि एका वराने 14 वर्षाचा वनवास माग. दोई बरदान भूपसन थाती मागव आज जुडावई छाती. सुतई राज राम बनवास देव लेव सवती हुलास. भूपती राम सपद करही तब मागेव जही वचन टरही. एक लक्षात ठेव, रामाची शपथ घालत नाही राजे तोपर्यंत मागणी करू नकोस. कोपभवनात मलिन वस्त्र, अलंकार विरहित, विस्कटलेले केस, जमिनीवर पडून राहा. बस तयार केलं. कोपभवनात मलिन वस्त्र, अलंकार विरहित, जमिनीवर विस्कटलेले केश, अशा अवस्थेत पडून आहे कैकेयी. आनंदाची वार्ता प्रिय राणीला सांगावी म्हणून दशरथ राजे सायंकाळच्या वेळी मंथरावती दारात. अरे मेरी प्यारी राणी कैकेयी, कोप भवन. कोप भवन सुनी सके चौरा. धक्का बसला. भय बस अगहु परैन पाओ. सुरपती बसही बाहुबल जाके, नरपती सकल रही रुकता के. हा ज्याचा अधिकार आहे. धक्का बसला. आज आत येतात राजे. बघितली अवस्था, केस विस्कटलेले जमिनीवर पडलेली आणि म्हणून उडून येतात. कैकेयी तिथलं सांगतो, तिकडून आले. कैकेयी, आप काम होने देखने का. तोंड फिरवलं. कैकेयी, निकल जाओ यहां से. दशरथजी या शब्दात बोलू लागले. कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. असे 5 शब्द वापरले. हे पतीनं पत्नीला शब्द वापरावे, पण एकांत आहे, तारुण्य. ज्याच्या 4 मुलांची लग्न झाली, 4 सुना घरात आहे, 4 सुनांचा सासरा वय वर्ष 85 आणि 4 सुनांची सासू वय वर्ष 80. आणि जर 4 सुनाच्या समोर 85चं म्हातार 80च्या म्हातारीची हनवटी धर म्हणू लागलं, कोकिल कंठी, इमानदारीनं सांगा घर शर्मिंदा होईल की नाही? ते राजा दशरथाच्या जीवनात घडलं. 4 सुनाचा सासरा, पण या वयात कैकेयीला कोकिल कंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. या 3 भूमिका लक्षात घ्या. आताचे राजे दशरथजी काम आहे, आताची कैकेयी क्रोध आहे आणि मंथरा लोभ आहे. हे राज्य मागून असं म्हणणारी मंथरा लोभ. निघून जावे असे. कैकेयी क्रोध, कोकिल कंठी, दशरथ काम. लक्षात आलं ना? काम, क्रोध आणि लोभ या 3हीचं एकत्रीकरण झालं
आणि म्हणून रामराज्य 14 वर्ष लांब आहे. क्या हुआ कहीं कुछ भी मांगो, मालूम है मांगो जिंदगी भर, आज तक दिया है कुछ? मागो काही कहो पिये कबो देव न लिहू ते न काही वरदान होई ते पावत संदेव. मला ती शंका आहे पूर्वीचेच माझे 2 वर देता की नाही. अरे खाती राखण मागे काहो विसरे काही भोर स्वभाव, म्हातारपणात विसर पडला माझा घोडा स्वभाव आहे. 2 के बदले 4 मांगो. आपको पता नहीं क्या देवी, क्या पूरी दुनिया जानती है मेरे रघुकुल को. लाजू नको. काय करतं इकडे उस्मानाबाद जिल्हा, तिकडे चालू ना 2-4 प्रांत फिरून झाले ना. काय होतं, एकदा आमच्याकडे येतात, लग्न झालं की मग नक्कानं जाऊन म्हटलं की घरीच थांबतात. ती भीतीच वाटते आम्हाला. नका जाऊ नका न जाऊ, हे मराठी नका जाऊ म्हटलेली येतं, नक्का न जाऊ म्हटलं की थांबते. प्राण जाय पर बचन न जाय, तेई पर राम शपथ करिया. माझ्या रामाची शपथ. रामाची शपथ घातल्यावर कैकेयी उठून बसली. तोपर्यंत नव्हती बसली. आणि उठून बसल्यानंतर निकल जाओ यहां से, मुंह नहीं देखने का, असं रागावणारी. पण रामाची शपथ घातली राजानं. आता कैकेयी या शब्दात बोलू लागली. सुनहु प्राण प्रिय भगत देखा, सुनहु प्राण प्रिय भगत देखा, देहु एक मन भरत देवा, देहु एक मन भरत देवा. सुनहु प्राण
असे रागावणारे कैकेयी. पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्यानंतर या शब्दात बोलू लागले. सुनहु प्राण प्रिय. प्राण प्रिय असं का म्हटलं? आता तिला राजा दशरथाचे प्राणच प्रिय आहे. ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे. तिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं काही प्रिय नाही. म्हणून तिच्या मुखातले शब्द आहे. सुनहु प्राण प्रिय भाव तजिका. देहू एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. राजा दशरथाला दुःख झालं नाही. आता दुसऱ्या वराची मागणी. मागहु दुसर बर कर जोरे. पुरवहु नाथ मनोरथ मोरे. तापस बेस बिसे उदासी. सौदह परस आता धक्का बसला. अरे भरत के लिए शासन ठीक है, लेकिन राम को बनवास क्यों? तू तो बोलती थी मेरा राम साधु है. अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है. तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही महाराज. साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. भरत के लिए राज्य मंगा तो इतने उदास क्यों हो गए? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं क्या? कौशल्या आपकी रानी, मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी कि रघुकुल झूठा कुल है. खबरदार कहीं कुल के बारे में कुछ बोली तो यह भी सुन लिया, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पति नहीं. तेरा मला संबंध खत्म हुआ है. संबंध तोडला राजा दशरथानं. काही सोबत प्रसंग रात्रीचा आहे. त्याच रात्री उद्याचा आनंद आजच व्यक्त करत होते. सगळे प्रजाजन नाचत होते. कल हमारे राजा रामचंद्र हो गए मुस्की प्रजा. तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था होते तशी राजा दशरथाची अवस्था. दशरथजी खाली कोसळले, मूर्छित येऊन पडतायत. रात्र संपली, सूर्योदय झाला तेव्हा राजमहालाच्या भोवताल प्रचंड गर्दी झाली. सुमंतजीला विचारल्या गेलं, झाली का तयारी राज्याभिषेकाची? सुमंतजी आत येऊन पाहतात तर दशरथजी नाही. अनुमान केलं की कैकेयीच्या महाली आनंदाची वार्ता सांगायला कदाचित राजे गेले असतील. तिथं येऊन पाहतात राजा दशरथाची अवस्था. मुकुट बाजूला, जमिनीवर पडलेला राजा. धक्का बसला. सुमंत प्रधानजी म्हणतायत कैकेयी मातेला, क्या हुआ महाराज को? रात भर राम 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 कर रहे, लगता है राम के साथ कोई जरूरी काम होगा. जा बुलाओ राम को. आता सुमंतजी उदास चेहऱ्याने निघाले. प्रजाजनांचे टोळके अडवून विचारतात, झाली का राज्याभिषेकाची तयारी? अरे भाई, मेरी मनस्थिती ठीक नहीं, बस जाने दो. रामचंद्र प्रभूकडे येतात. राघव मेरे साथ चलो. बिगर आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. शंका वाढत चालल्या लोकांच्या. नहीं राजतिलक नहीं, कुछ तो भी दाल में काला है. अरे प्रभु जी नहाए नहीं, सुमंत रो रहे. तिथपर्यंत आल्यावर रामचंद्रानं ती अवस्था पाहिली. जन्मदाता जमिनीवर पडलेला, मुकुट बाजूला. धक्का बसला. माते, काय झालं बाबाला? ते पूर्वीचे 2 वर मागितले बेटा. एका वरानं मागितलं भरताला राज्य. दुसऱ्या वरानं तुझ्या करता 14 वर्षाचा वनवास. म्हणून तुझा बाप मूर्छित येऊन पडला. जननी तू जननी भाई, तू माझी खरी जननी. माझीच इच्छा होती माते, माझा भरत राजा व्हावा. आणि दुसरी मागणी 14 वर्षाचा वनवास. केवढी चांगली संधी मिळवून दिली तू आई मला. आतापर्यंत साधू संत ऋषी मुनी महात्मे अयोध्येच्या राजवाड्यामध्ये मदत मागायला यायचे. आता तुझा राम 14 वर्षे त्यांच्या झोपड्यात जाऊन मदत करेल. केवढी चांगली संधी मिळवून दिली ग आई, तू माझी खरी जननी. वास्तविक रामाची जननी कौसल्या, तरी राम कैकेयीला जननी का म्हणतात? तर रामाचा जन्म कौसल्येपासून झाला माते, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला. म्हणून तू जननी भाई. आता
रामचंद्रजीला प्रश्न पडला की आता माऊलीला कौसल्या माईला काय सांगावं, म्हणून प्रभूजी जी रात्रभर जागी आहे कौसल्या माता, आणि जेव्हा रामचंद्र प्रभू माता कौसल्येकडे येतात, आल्या आल्या तर आई साहेब रागावल्या, रामा अजून आंघोळ नाही केली, तुझे बाबा रागावतील माझ्यावर, मी रात्रभर जागे, मी राजमाता होणार आहे, तू राजा होणार आहे, त्या मोत्याच्या माळी, तो प्रसाद, तो मुकुट, तो पोशाख. आई 27 वर्षाचा झालो, पण आज कळलं मला की माझ्या बापासारखा उदार बाप आजपर्यंत कोणाला मिळाला नसेल. म्हणजे कदाचित वाटलं असेल ग आई बाबाला की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, ज्या राज्याला मर्यादाच नसतात, असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं. माते पिता दीन मोही कानन राजू. आणि बस आई रडायला लागली. बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जल पुलकित गाता, गोद राखी पुनि हृदय लगाए, स्त्रवत प्रेम रस पैद सहाय. माँ रोना नहीं, 14 साल जल्दी गुजर जाएगी माँ. ही वार्ता सगळीकडे कळाली. सीतामाई येतात, मी तुमच्या सोबत येणार वनवासात. अरे सीता, काननो कठीण भयंकर भारी, घोर घाम हिम बारी बयारी, बरं चपला नसणार आहे, चलव पयाधी बिनुपदत राणा. तुझ्या पायाकडे पाहिलं की वाईट वाटतं, कारण चरण कमल मृदू मंजू तुम्हाला, तुला सहन होणार नाही. तुम्ही नेत नसाल तर मी जिवंत दिसणार नाही. कारण जिय बिन देहन बिन बारे, 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 ऐसे अनाथ पुरुष बिन नाथ, जिय बिन
देह नदी बिन पाणी तैसी अनाथ पुरुष बिन नारी. जसं जीवाशिवाय देहाला महत्व नाही, पाण्याशिवाय नदीला शोभा नाही, तसं मी तुमच्याशिवाय राहणार नाही. बनदेवी बनदेव उभारा, करई सास ससुर सम सारा. माझी खात्री आहे सासऱ्यासारखं सासूसारखं मला ते सांभाळतील. कुसकीच लय सात रिसुहाई प्रभू संग मंजू मनोज तुराई. आता नाईलाज झाला, प्रभूने होकार दिला. सीताराम वनवासात जाण्याची वार्ता लक्ष्मणरावला कळाली. ते तो पळत झाला. भैया मैं भी आता हूं आपके साथ. अरे तू क्या पागल हो गया? क्या रे भाई बन जाए तुम्हें नहीं साथा हो जाए सब अवध अनाथा जासू राजप्रिय प्रजा दुखारी सोदरूपा वसनरक अधिकारी. तू प्रजा सांभाळ, मी पित्याचं वचन सांभाळतो. नेत नसाल दादा तर मी तुम्हाला जिवंत दिसणार नाही. नाईलाज झाला. प्रभूने सांगितलं जा बाबा, पण एक काय मागहू बिदा मातू सग जाई. सुमित्रा आईची परवानगी घेऊन ये. लक्ष्मणजी सुमित्रा मातेकडे येतात. आई मी दादासोबत चाललो वनवासात. सुमित्रा माता म्हणाली, बाळा तू सुमित्रेचा पुत्र आहे. हो आहे. आजपासून तुझी माता सीता आणि तुझा पिता राम. रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात मजा अयोध्या मटवी विद्धी गच्छ तात यथा सुखमिती. सुमित्रा उवाच. निघा थांब. लखन 14 साल के वनवास में कभी सपने में भी ईर्ष्या नहीं आने देना बेटा. थांबलं. सपने में ईर्ष्या? सपना कब आता मां? आदमी नींद लेता तब. नींद लेने के बाद सपना आता है ना मां. और सपने में ईर्ष्या का आपको डर है ना, तो ये लखन प्रतिज्ञा करता है कि 14 साल नींद नहीं लूंगा, तो सपना भी नहीं आएगा और सपने में ईर्ष्या भी नहीं. जाता जाता निळोबाला आवाज दिला लक्ष्मणराव. पत्नीला देतातच ना माणसं जाताना. तुम्ही घरून येता का तसं करताना? देतच असतं. जा रहा और मेरा भैया के साथ 14 साल. किती? 14 साल. हे तर 3 तासासाठी जातं, बाहेर जातं, आत येतं, बाहेर जातं, आत येतं, बाहेर जातं, आत येतं. तिथंच घुटमळतं. चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का. कुठं चालला? बाहेर शिला, दुपारच्या जेवणाला, पुन्हा वापस गावला. 14. मैं जा रहा भैया के साथ 14 साल. उर्मिला रडतच बाहेर आली. आता त्याची कारण आहेत. ती कारण सांगायला वेळ नाही. 2 दिवस कथेचे आहे. त्याच्यात सगळे संपवायचं आहे. कृष्णाबुवा सगळे संपवायचं आहे. 1 मिनिटातही सांगायची असते कथा. बस खबर जा सांगतो 1 मिनिटात. का रडत आली उर्मिला? का रडतेस? ती रात्रभर जागी होती. एक कारण सांगतो मी 1च मिनिटात. राम सीता यांचा राज्याभिषेक सोहळा उद्या आहे म्हणून रात्रभर जागी होती. तिनं राज्याभिषेकाचं चित्र रेखाटलं होतं. तिच्याजवळ तिची दासी पण होती. तिचं नाव प्रवीणा. उर्मिलेची दासी प्रवीणा. तिच्या हातात रंगाचं साहित्य, तिच्या हातात ब्रश. सीता आणि राम सिंहासनावर विराजमान असं चित्र पूर्ण झालं होतं. ते सप्रेम भेट पप्पाला पाठवणार होती. 4घ्याही बहिणीचा भाग. बस हे कळते तुम्हाला. शेवटचा हात फिरवणं चालला होता. चित्र पूर्ण झालं. हात फिरवत असताना लक्ष्मणजीचा आवाज आला. उर्मिला. एकदम घाबरली. ओला ब्रश चित्रावर पडला. पूर्ण चित्रच बिघडलं. रात्रभराची मेहनत वायाला गेली म्हणून उर्मिला रडत बाहेर आली. विचारलं का रडतेस? रात्रभर जागे आहे पतिदेव. राज्याभिषेकाचं चित्र पूर्ण झालं होतं. शेवटचा हात फिरवत होते. अचानक तुमचा आवाज आला. घाबरले हो. मला ब्रश पडला. चित्र पूर्ण बिघडलं. वेळेवर बिघडलं उर्मिले. म्हणजे इकडे पण बिघडलं. मी तेच सांगायला आलो. चाललो दादासोबत वनवासात. पतिदेव मैं आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी. मेरी चिंता मत करना. लेकिन मेरी दीदी जानकी बहुत भोली भाली है जी. मेरे दीदी को 14 साल संभालना. म्हणून आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास श्रेष्ठ का? स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्याच्या दुःखाची चिंता. मेरी चिंता मत करो. मेरे दीदी को संभालो.
आता राम लक्ष्मण सीता वनवासात जाण्याची वार्ता वाऱ्यासारखी अयोध्येत पसरली. याचा परिणाम असा झाला की ज्या रांगोळ्या काढल्या होत्या दारात प्रजाजनांनी पाय घासून रांगोळ्या मिटून टाकल्या. लांब श्वास ओढल्यानं हातातल्या आरतीतल्या फुलवाती विजल्या, तोरणं तोडली, गुढ्या उतरवून घेतल्या, केळीचे खुंट आडवे पडलेले. सगळीकडे वातावरण उदास झालं. इतक्यात कैकेयी म्हणाली, रामा हे राज्य कोणाचं आहे? भरताचं आहे बाबा. सगळे वैभव त्याचंच, तुमच्या अंगावरचा पोशाख त्याच्याच राज्यातला. उतरवा, वल्कल धारण करा. वल्कल राम लक्ष्मणाला दिले. सीतेचे हातात वल्कल देत असताना एक घटना घडली. वसिष्ठ तिथे आले. सीतेच्या हातात वल्कल देताना कैकेयीला पाहिलं. विजेसारखे कडाडले. खबरदार कैकेयी, कल से देख रहा हूं क्या नाच मचाया तूने. वनवास रामचंद्र को है, सीता को नहीं. वो आर्य संस्कृति का दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रही है. अगर तूने सीता को वल्कल दिए, कुलगुरु वशिष्ठ कहता हूं आग लगा दूंगा पूरी अयोध्या को, जला डालूंगा पूरी अयोध्या. आत्ता कैकेयी घाबरली. रामचंद्र प्रभूने वशिष्ठजीच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. गुरुदेव, दुनिया कुछ भी कहे लेकिन मेरे भरत जैसा महात्मा दुनिया में नहीं है. आज अयोध्या छोड़ते समय मेरे भरत की याद आ रही. गुरुदेव, मेरा भरत आएगा तो धूम धड़ाके से राज तिलक करना, और हो सके तो मुझे संदेशा पहुंचाना जंगल में. क्या करोगे राघव? भिल्ल को इकट्ठा करूंगा बाबा, और जिस दिन मेरा भाई अयोध्या का राजा बनूंगा तो मैं भिल्ल को साथ लेकर चित्रकूट पर नाचूंगा बाबा. बस संदेशा पहुंचाना चलता हूं. एक लक्षात ठेवा, राजकारणी लोकांनी सुद्धा या प्रसंगात आपलं उत्तर शोधायचं. नाराज होत जाऊ नका. वजावा काय शिका. अध्यक्ष आपलाच होणार, अध्यक्ष आपलाच होणार, अध्यक्ष आपलाच होणार. 15 दिवसापासून तयारी असते दीपकराव. अध्यक्ष आपला होणार, अध्यक्ष आपला होणार, अध्यक्ष. आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी तयारीने जातात. 50 गाड्या, गुलालाचे पोते, हार, गुच्छे, भेळ, बाटल्या, बिस्लरीच्या. म्हणतो पाणी चांगलं मिळत नसल्यामुळे भलतच नका डोकं चालू. सगळ्या तयारीनं केल्यावर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव पुढे येतं की चालले पाय आपटत गावात. काय झालं? वाटोळ झालं. म्हणजे दुसरा झाला अध्यक्ष. हो दे ना. कसं काय हो दे ना? 15 दिवसापासून नाचत होतो राव. तूच नाचत होता का 15 दिवसापासून? अरे 15 दिवसापासून तर अयोध्येतही त्रेतायुगात नाचणं चाललं होतं. रामराजा होणार. तुझ्या राजकारणापेक्षा कठीण देवाचं राजकारण. म्हणजे काय करतो? फक्त 2 बाया गेल्या विरोधात. बाया एका रात्री फिरवलं दोघीनं. कैकेयी काकू आणि मंथरा मावशी. तुम्ही घरी गेल्यावर रामायण. 2 बाया देवाच्या विरोधात सांगतो. 2 बाया माणसं नाही. या 2 बाया विरोधात गेल्या आणि सकाळी राम हाकलला वनवासात. तर तुझा अध्यक्ष वेळेवर कॅन्सल झाला. काय बिघडला? अरे वजा बाकाशिका, ज्या पावलानं श्रीराम सिंहासनावर बसणार होता त्याच पावलानं वनवासात. वस्त्र बदल कर राज के, वल्कल पहने आज. वस्त्र बदल कर राज के, वल्कल पहने आज. मरण के तो मिलन चले, आखले धर्माज राजा रंग बने. होते को राजा रंग बने, होते को राजा रंग बने. वस्त्र बदल कर राज के, वल्कल
सगळा समाज माग लागला. इकडे राजा दशरथाची मूर्छा संपली. सुमंत प्रधानजीला विचारलं, चालला राम वनवासात, हा सरकार. सुमंता, हा न्याय की अन्याय? म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा, याला न्याय म्हणतात ना? हो सरकार. मग वर द्यायचा गुन्हा बाप करतो आणि वनवासाची शिक्षा मुलगा भोगतो. और करे अपराधो को और पावे फल भोगो. अति विचित्र भगवंत गती को जग जाणे लोग. जा बाबा, रथ सज्ज कर. रथामध्ये तिघालाही बसवून एखाद्याला तरी वापस आणा. रथ सज्ज केला. विनंती केल्यावर राम लक्ष्मण सीता रथामध्ये बसले. बिकल लोक सब लागे साथा. रथाच्या मागे सगळा समाज निघाला. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या भागात. रात्रीचा प्रसंग. सीताराम उशाखाली दगड घेऊन रेतीत झोपलेले. लक्ष्मणाचं जागरण व्रत सुरू झालं. सुमंत बाबा रथात आहे. सगळी प्रजा वाळवंटात झोपलेली आहे. एकाएकी लक्ष्मणाला रडू आवरेना. मध्यरात्रीची घटना. लक्ष्मण रडतायत म्हणून सुमंतजी जवळ आले. लखन, क्यों रोते हो? आप मुझे पिता के समान हो बाबा. मेरा एक सवाल है, कौन सा गुनाह मेरे भैया और भाभी ने किया है जो रेत में सोना पड़ा पत्थर का तकिया लेकर? या रडण्यानं सीतामाईला जाग आली. प्रभूजी करुणा निदान, जागो, लखन रो रहा है. जागे झाले. रडू नको लक्ष्मणा. सुमंत बाबा, प्रजा झोपलेली आहे. एक काम करा, रथाचा माग अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा आणि खूप दूर गेल्यानंतर रथ वापस असा पुढे आणा. आम्ही चालत येतो. त्याप्रमाणे केलं. रथाचा माग दाखवला अयोध्येकडे आणि पुढून रथ पुढे नेला. इकडे सगळी प्रजा सकाळी जागी झाली. पाहतात तर रथ नाही, सुमंत नाही, लक्ष्मण सीताराम नाही. अरे माग अयोध्येकडे, अयोध्येत रथ गेला. चला. सगळी प्रजा अयोध्येत वापस आली. पाहिलं तर राम लक्ष्मण सीता अयोध्येत नाही. मग प्रजाजनांनी प्रतिज्ञा केली, आपलं येणं अयोग्य वाटलं असावं प्रभू म्हणून तर डावलून गेले ना आपल्याला. अरे भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. आता आपला परमात्मा 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपण 14 वर्षे शिजवलेलं खायचं नाही. दुसरी एक प्रतिज्ञा केली, आपला प्रभू 14 वर्ष वियोगी जीवन जगणार आहे. आपण 14 वर्षे वियोगी जीवन जगायचं आहे. म्हणून 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात अयोध्येत एकाही नवीन बाळाचा जन्म झाला नाही. इतके व्रतस्थ जगले प्रजाजन. आता इकडे सकाळची वेळ आहे. शृंगवेरपूर पर्यंत रथ आला. तो शृंगवेरपूरचा मालक, भिल्लांचा राजा, गुहक, पिळदार शरीराचा, काळा वर्णाचा, मस्तकाला पट्टी, त्यात मोराचा पीस, लंगोटी लावलेला, काळे पांढरे कुंडल, पांढरे कंकण. त्याला माहिती होतं हा परमेश्वर आहे. आम्ही रस्त्यानं जर चाललो तर माणसं पाणी शिंपडतात, मग तो रस्ता वापरतात. असा उपेक्षित समाज आम्ही. हा तर चरणाला हात लावू देणार नाही, पण लांबून तर वंदन करू देईल ना. आणि म्हणून तो लंगोटीवाला 25 फुटावर उभा राहिला, हात जोडले आणि मुखातून शब्द निघाला, एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी कहते हैं, जो स्वयं को पापी कहता है वो पुण्य का पहला कदम होता है. उडीच टाकली प्रभूनं. जे पळत आले त्याला कडकडून मिठी मारली. ही त्याच्या अपेक्षेबाहेरचं होतं. आणि इथे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य दिल्लीच्या गादीवर अथवा गादीवर भाषण ठोकून रामराज्य येत नाही. रामराज्य गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं येत असतं. इथून उद्घाटन केलं प्रभू. पकड ढिली झाली. त्यानं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि एक विनंती केली, मेरे नगर में चलो.
नगर में चलो म्हटल्यावर लक्ष्मण हसायला लागला, ए लंगोटी वाला, 50 झोपड़े का गांव नगर बोलता है क्या रे? हमने क्या नगर देखा नहीं? अयोध्या के सम्राट के बेटे बोले, लखन भैया आप पढ़े लिखे लोग हैं, हम तो देहाती। आप वशिष्ठ जी के पास पढ़े हो तो भी आज जवाब मिल गया, लखन जी आपको नगर की परिभाषा आती नहीं। मतलब नगर किसे कहते हैं लखन जी? किसे कहते हैं? जिस अयोध्या नगर में इस समय रामचंद्र नहीं, वो जंगल है, और जंगल में 50 झोपड़े के गांव दुनिया का बाप आया, ये मेरा अयोध्या नगर है। अवध तहा जहां राम निवास और दीन तहा जय भान प्रकाश। तो भी प्रभु बोले, अरे 14 साल में किसी के गांव नहीं जा सकता भाई, मैं व्रतस्थ हूं। मग झाडाखाली थांबा। अरे तुझं तो दर्शन झालं, झाडाखाली त्यानं जे कारण सांगितलं ना, चिंतन करण्यासारखं। कुटुंब प्रमुख तसं गाव प्रमुख यांची जबाबदारी काय असावी या भिल्लापासून शिका। प्रभूजी मला तर दर्शन झालं, पण गावात कोणी दिसत नाही तुम्हाला, याचं कारण सांगतो। आमचं गरिबाचं गाव, कोणी फळं घेऊन, कोणी लाकडं घेऊन, कोणी फुलं घेऊन, कोणी पानं घेऊन, कोणी मध घेऊन शहरात जातात विकायला। त्याच्यात काय मिळतं त्याच्यावर उपजीविका चालते, म्हणून हे गरिबाचं गाव तुम्हाला दिसत नाही। आज गेलंय शहरात, आणि माझं गाव गरीब आहे मालक, पण माझ्यावर एवढा विश्वास आहे लोकांचा की आमचा मालक आम्हाला सोडून काही करत नाही। दुःखात आम्ही सगळे सहभागी होतो, तसं सुखातही। आज मला योग्याच्या ध्यानाला न येणाऱ्या भगवंताचं दर्शन झालं, आणि माझ्यावर विश्वास ठेवणारं गरीबाचं गाव बिना दर्शनाचं राहिलं, तर हे विश्वासघाताचं पाप कोण्या नरकात भोगू देवा। त्यांच्यासाठी हा उद्देश प्रभूलाही पटला, ही कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे का? म्हणून रामायण म्हणजे करमणूक नाही, आमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तर आहे। एक एक प्रसंग निर्णय झाला, थांबले प्रभू, आणि ते सगळे आले सायंकाळी भिल्ल। एक मोठा कृष्णा महाराज मोठा ओटा होता, काही नवल विशेष घटना घडली की ढोल वाजवायची पद्धत होती शृंगवेरपूरला, आणि तो ढोल ऐकून काहीतरी नवल घडले म्हणून सगळे गोळा व्हायचे। यानं ढोल पिटायला सुरुवात केली, सगळे गावचं गाव एकत्रित आलं। सुनो, आंसी आंसी हजार सा मोह का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाला भगवान, हमारे संगा, हमारे मित्र, हमारे सरकार, हमारा राजा, हमारा भगवान हमारे गाँव आया है। सब दर्शन चलो, सगळं गावचं गाव प्रभूच्या दर्शनाला, कोणी फूल ठेवतं, कोणी फळ ठेवतं, जगाचा बाप सगळ्या भिल्लांच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवतो। एक विनंती केली, प्रभू कुछ खाओ। 3 दिवस झाले होते कृष्णा महाराज, काही खाल्लं नव्हतं देवानं, नवल नाही पाणी प्याले नव्हते। 3 दिन बीते बिनु जल पाना। कुछ खाना पड़ेगा प्रभु। नहीं, 3 दिन हुए जलपान भी नहीं किया। नहीं किया होगा मालिक, आज खाना है वो। क्यों? भिल्ल जमात का कलंक मिटाने के। कलंक? भिल्ल जमात का कैसा? अगर कुछ नहीं खाओगे प्रभु तो चांद सूरज तक इतिहास कहेगा कि भिल्ल के गांव, दुनिया का बाप एक रात भूखा सोया था, तो दुनिया के भिल्ल को कलंक लग जाएगा। अगर कुछ खाओगे तो दुनिया के भिल्ल जमात का गौरव बढ़ेगा। इतिहास कहेगा कि 3 दिन भगवान भूखा था, लेकिन भिल्ल ने कुछ खिला करके सुलाया था, तो पूरे भिल्ल जमात का गौरव बढ़ेगा। मालिक तो ठीक है भाई, लाओ। मग श्री भगवान फल कछु खाया।
रात्र संपली, आता ते एखादा बारकावा येतोय, ती पुढे जाता येत नाही. अगदी थोडक्यात सांगतो. रात्र संपली, सकाळी सूर्योदय. ते वडाचं दूध आपल्या जटेत लक्ष्मणजी, प्रभूजी, सुमंतजी तर लहान लेकरासारखे रडू लागले. का रडू लागले? विधाता ज्याच्या डोक्यावर रघुकुळाचा मुकुट शोभणार होता त्यानं वडाचं दूध घालून जटा बांधाव्या, काय चाललं म्हणून रडत होत्या. लक्षात घे. तिघापैकी कोणाला वापस आणायला सांगितलं होतं मला? आप तो भली भांति जानते हो रघुकुल की गरिमा प्राण जाए पर बचन न जाए. काय निरोप सांगू मालकाला? रामचंद्र म्हणाले, माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा आणि तब्येतीची काळजी घ्या. लक्ष्मणाला विचारलं सुमंतजीने, तुमचा निरोप? काय निरोप? म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवतो तो बाप, त्याला काय निरोप? रामचंद्र जवळ आला. हा माझा भाऊ थोडा गरम डोक्याचा आहे, रागात बोलला असेल, पण माझी प्रार्थना आहे, माझ्या वडिलाला याचे शब्द सांगू नका. म्हातारपणात दुःख होईल माझ्या बापाला. पुढचा प्रसंग. सीतामाईला विचारलं, तुमचा काय निरोप आहे? माझ्या दशरथ पित्याच्या चरणी नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा एवढीच तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणा. ढसा ढसा रडला सुमंता. एक एक पात्राचं चिंतन करा. आता रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, सीता माता आणि गुहकजी, ज्या प्रसंगाची आपण वाट पाहत आहात, एक नावाडी, नावेचा दोर, मोबाईल काय रात्र दिवसच चालला. ती नेमकं माझ्या पुढे आलं ना, तर प्रसंग तुटतात. हे आता कृष्णा महाराजांना कल्पना असेल वक्त्याला काय व्यथा होतात. लक्षात घ्या. हसवणं फार सोपं आहे, हसवायला काय लागतं? आता बऱ्याच गोष्टी पाठ करून घेतल्या, 2 तास एक संपली का दुसरी, दुसरी संपली का तिसरी, जय विठ्ठल चालले, नुसत्या गोष्टी पाठ. अभंगाचा त्याला काय संबंध? नातू जरी बोबडा बोबडा बोलला तरी आजोबा पोट धरू हसतो. हसवायला नाही लागत, ताकद लागते रडवायला. वक्त्याचे शब्द जेव्हा श्रोत्याच्या अंतकरणाला जाऊन भिडतात त्याचं उत्तर डोळ्यातून बाहेर येत असते. लक्षात घ्या. म्हणून ही एक रूपता. माझी विनंती आहे, अजून 2 दिवस पण तो प्रसंग, हे कथाकाराला कल्पना आहे. ते काय बटन दाबून चित्रपट दाखवता येत नाही. ते सगळे शब्द आता आपण सगळे तिथे होतो. पुन्हा एकदा चला. एक नावाडी, नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि गुहकजी उभे आहे. या प्रसंगाचा प्रारंभ माग शब्दाने आहे. मागे नाव न केवटू आणा. हे सगळे पाठ तुम्हाला आहे, सांगण्याची गरज नाही. मरमत मारमय जाना छोत शिलाभय नारे सुवाईन पाण ते काट कठीणाई तरणी मुनी घरणी होई जाई बाट परे मोरी नाव उडाई. एक केवट होऊन बसल आपला 5:30 पर्यंत. पुढचं कधी सांगायचं मग? म्हणून मागे, बस एवढा शब्द लक्षात. माग शब्दाने सुरुवात आहे, माग शब्दाने. आता इथे प्रश्न आहे, कृष्णा महाराज जगाला देणारा भगवंत आहे, जगाला देणारा. कृष्णा महाराज रामायण पाठ आहे जवळ. अशी तरुण पिढी स्वाभिमान आहे. त्या अभ्यास करणाऱ्या महाराजांचा मला स्वाभिमान आहे. नाही तर नुसते टिपणं तेवढ्याच गोष्टी, किती एवढंच प्रमाण. त्याला माहिती नाही काय गोड सांगतात, म्हणतात तुकोबार आहे, प्रमाण असतं नामदेव राहायचं. त्याच्या बापानं गाथा वाचला नाही आणि नाही ते पाठ केलं तेवढंच.
सरकार म्हणे तुकोबाराय प्रत्येक ओवीतून सांगतात म्हणे. अरे ओव्या नाही, तुकोबारायचे अभंग आहे का बैमाना, काय देतो ठोकून, ओवीतून सांगतात. म्हणून हा अभ्यास बस आनंद आहे, आनंद. यापेक्षा जगातही आनंद नाही. माग सुरुवात. का मागतात? जगाला देणारा भगवंत आहे, इथे का मागतात? हा प्रसंग गंगेच्या काठावर आहे आणि गंगेला भक्ती म्हटलेला आहे. राम भगती सुरसरी धारा. गंगा ही भक्ती आहे, यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे. बस एवढंच घ्या. भक्तीचे 2 विभाग आहे ना, सकाम भक्ती, निष्काम भक्ती. तसं गंगेलाही 2 भाग आहे. एका भागाला पाणी वाहतं तेव्हाच एका भागाला रेती उघडी पडते. रेतीवरून भांडणं चालली, तो भाग जाऊ दे, सांगतो. रेतीचं प्रकरण चांगलं माहिती. एका भागाला रेती उघडी पडते पण एका भागाला पाणी वाहतं. जिकडे रेती उघडी असते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. तो व्यवसाय त्यांचा आहे. कलिंगड, काकडी, टरबूज, डांगर हे पीक भोई समाजाचं आहे. तुम्ही संशोधन करा. आणि ते बिगर पाण्याने येत असते. त्या ओलाव्यावर त्याची चव वेगळी असते. आता ते सुधरून मातीत आणलं, इंजेक्शन देऊन हातगाड्यावर नेलं पुन्हा. हे तिथलं सांगतो. हे नीट ऐका, नीट ऐका. म्हणजे जिकडे कलिंगड आहे, टरबूज आहे, डांगर आहे, काकडी आहे गंगेमध्ये, तो गंगेचा सकाम तट. जिकडे फळ आहे आणि नुसतं पाणी वाहतं तो निष्काम तट. नावाडी कुठं आहे? टरबुजाच्या बाजूला का पाण्याच्या? पाण्याच्या. म्हणजे गंगेच्या निष्काम तटावर. आणि भक्तीच्या निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. म्हणून मागी नाव. बस जाऊ दे. हे एवढे बारकावे तुम्हाला माहिती आहे कृष्ण भाऊ. काय अडचण काय आहे मला, 1 दिवसानं कथा कमी आहे, ती बसवायची आहे सगळी. रावण मारून राम राज्याभिषेक करायचा आहे परवा. तरी 2 वर्ष चालवलं हे पाटलांनी. 2018ला सुरू केलं तरी उरकेला. काल मस्त सोहळा झाला दीपकराव, 1 नंबर. काल नवीन वर्षाचं स्वागत. तरी अगदी थोडक्यात सांगतो. बराच वेळ तो उठत नाही. कोण्या गावचे म्हणून चौकशी करत नाही. बराच वेळ झाला, लक्ष मंदिरा नाही, सहन झालं. ते तुम्हाला ऐकू यावं म्हणून जोरात बोलतो असा गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला त्या पात्राच्या स्वरूपात एकरूप होऊन बोलावं लागतं. हे लक्ष्मणचं बोलणं आहे. त्याच्याजवळ विनंती अर्ज नाही, ते बिघडलं, लगेच लाल होते ते. ये मिजाज स्वयं सरकार आपके सामने खड़े हैं. आप उठते नहीं, वंदन नहीं करते. जिनके पास बड़ी बड़ी शक्तियां मांग करती है, स्वयं वो मनु ने मंगा, शतरूपा रानी ने मंगा, इंद्र जी ने मंगा, ब्रह्मा जी ने मंगा, महादेव जी ने मंगा. महादेव जी को वंदन करते, आप उठते नहीं. बोले लखन जी, तुम्हारे भैया को महादेव वंदन करता होगा, मैं नहीं करूंगा. क्यों? मैं महादेव जी से भी बड़ा हूं. कैसे बड़े? महादेव जी के सर पे गंगा बहती लखन जी. मैं इतना बड़ा हूं, मेरे पैरों के तल गंगा चल रही है. मैं नहीं वंदन करूंगा. अगर जाना है भगवान, क्योंकि हमने सुना है तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. और पत्थर से लकड़ा नरम होता है. दगडाची बाई व्हायला वेळ नाही लागला तर ते पाय लाकडाला लागले ती याची नाही का बाई होणार. अरे हे एक बाई, घरची एक बाई, 2 झाल्या बाया. आणि कुक्कुट पालन, जर्सी गाई तसलं काही नाही. यही प्रति पालो सब परिवारो, जानत नाही प्रभु और खबारो. तरणी उणी घरणी होई जाई, बाट परे मन ना उडाई.
अगर जाना है तो एक काम करो, मोही पद पद्म पखारण कहो, मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर. आणि हे बघा देवा, का पलीकडे गेल्यावर रुपया घेणार नाही तुमच्यापासून, का उदासीन वेशातल्या माणसापासून आम्ही नावाने लोक पैसे घेत नाही. आणि दुसरं कारण, आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही. बसल्या बसल्या बाता चालल्या. आणि पहिल्या भेटीत जर विश्वास बसत नसेल प्रभू, तर तुमच्या बापाची दशरथाची शपथ, आता दशरथाची शपथ घातल्यावर लक्ष्मणराव 120 वर गेला पारा, धनुष्यालाच बाण लावला. केवळ मेरे पिताजी कसम तक पहुंच गया है, मार डालूंगा. तो नावाडी हंसू लागला. बोले भगवान, ये मंगने की तरीका है क्या जी? बड़ा भैया नया मांगता छोटा रिवॉल्वर दिखा रहा है. इनको क्या लगता है मैं डर जाऊं? डरने वाला नहीं, मारने दो. बहुत बड़ा फायदा. क्या फायदा? पहला फायदा लखन के हाथों मरण, दूसरा फायदा भगवान के सामने मरण, तीसरा फायदा गंगा के तट पर मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पूछेगा, पांचवा फायदा भगवान को मेरी प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन भी रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला बहुत लंबा हिसाब लगा रहा है, 10 दिन रुकने की बात कर रहा, मारने लायक नहीं. पुनः बाण भाता ठहरा. अगर जाना है प्रभु तो मोही पद पद्म पखारण, मोही पद पद्म पखारण, जा भाई. बेगियान बेगियान जल पाव पखारो, हो तो विलंब उतारही पारो, जाओ जल्दी जल लेकर आओ. असं म्हटल्यावर नावाडी उठला, घरी जायला लागला. लक्ष्मणराव शंका, दादा त्याला पाणी आण म्हटले तुम्ही पाय धुवायला, त्याला घरी चाललं. प्रभूने विचारलं, का जा रहा केवल? घर जा रहा हूं घर. और तुम्हें घर क्या भेजा है? आपने नहीं भेजा, लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव थोड़े का प्रोग्राम है तो मैं मेरे पत्नी को बुलाता हूं. लखन जी बोले, भैया घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाएंगे, कपडे बदलेंगे, तब तक खड़ा रहना पडेगा. करे क्या फसे, जाओ भाई. ते घरी आलं तर मोडकं झोपडं, उघड्या माझ्या 2 लेकरं, त्यांनी बायको गाठी लुगडे केसाला झिंग्या. आणि हे खुशीत येऊन म्हणतो लंगोटीवाला, अगं चल कुठं, देवाचे पाय धुण्याचा योग आहे आपल्याला. बायकोच्या डोळ्याला धार आला. कारण तेच, योग्याच्या ध्यानाला न येणारा परमात्मा, त्याचे पाय धुण्याचं नशीब आपलं आज फळाला आलं. पण एकही भांड धातूचं घरात नसावं, दारिद्र्याला काही मर्यादा असावी, ते पीठ मळायचं लाकडाचं काठोट आहे फक्त. भाग्यवान आहोत आपण. धातूचं भांड असतं तरी मी त्याच्यात देवाचे पाय धुतले नसते. का? माझ्या देवाला 14 वर्ष धातूला स्पर्श करायचा नाही, उदासीन वेशात आहे, त्याच्या व्रताला बाध येऊ नये म्हणून मी लाकडाचं वापरणार. एक कारण. आणि दुसरं कारण तुला माहिती नाही, धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिलं की भांड कोरडं होऊन जातं, पण लाकडाचा धर्म आहे, त्याच्यात पाणी मुरल्या जातं. हे पीठ मळायचं काठोट आहे ना, याच्यामध्ये देवाचे पाय धुवू आपण. तीर्थ वाटून दिल्यावर, देव निघून गेल्यावर याच्यात तीर्थ मुरलेलं असेल, आणि तू महिनाभर बाजरीचं पीठ मळू 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 भाकरी करशील, तर माझ्या गरीबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी काठोट वापर. पाणी कठवटा भरी देई आवा. बस हे मुद्दे कळले थोडक्यातही म्हटलं तरी नाही ओळखत नाही, ते सांगावंच लागेल ना. नावाडी, कृष्णा भाऊ तुम्ही जाऊच नका 2 दिवस आता, मजा येते. हा, कोणीतरी दर्दी असलं म्हणजे आनंद वाटतो. 2 दिवस जमला. दीपकराव ओळखायचा प्रयत्न करतो मी. कायला वाटलं काय कीर्तन झालं, ते झोपलं असेल, आता उठलं असेल 1:45ला. दीपकरावला विचारा आमची फजिती. तुम्ही नवल कराल, चकित व्हा. नेवासाचं कीर्तन करून आलो महाराज 9 ते 11 आज सकाळी. नेवासा 180 किलोमीटर गेलो, वापस आलो. आणि रात्री 8 ते 10 बीडला आहे. आणि 2 ते 5 आहेच. जमतंय ते.
हे फॉर्च्युनर उरकत नाही. पाटील मोठे लाल दिव्यावाले झाले म्हणजे त्यांनाच म्हणून आपलं हेलिकॉप्टर घेऊन 2-3 शिक्षक हा लाल दिव्याला म्हणजे घेऊ आपण. हो म्हणतात पहिलं बंगल्याचं काम उद्या म्हणतात. ठीक आहे, आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. उजवा पाय सोडला प्रभूने त्याच्या त्या भांड्यात. डाव्या हातात काठूट आहे त्याच्या. गंगेच्या काठाला तो बसला. प्रभू उभे आहे. उजवा पाय सोडला आणि उजव्या हातानं पाय धुवू लागला. पाय धुताना त्याला आठवलं कृष्णा महाराज, देवा या गंगेचा जन्म ज्याच्या चरणातून झाला ते चरण मला लंगोटीवाल्याला गरीबाला धुवायला मिळतात. मी कोण्या जन्मात पुण्य केलं असेल. एवढ्यानं भाव विभोर झाला. हात हालू लागला. भांड हालतय, लटलट हालू लागला. त्याच्यानं देवाचा पाय हालतो, देवही हालतो. मग लक्ष्मण जी बोलले, एक केवट पाव धोने की तरीका है करे. आप हिल रहे, भगवान का पैर, भगवान भी हिल रहे, भगवान गिर जाए तो चुप रहो लखन जी, 2 बजे से सुन रहा हूं. ये गंगा का काट है, अयोध्या नहीं, सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. गप बसले लक्ष्मण. प्रभू म्हणाले तसं नाही रे बाबा. अरे ते तुझा हात हालतो, पाय हालतो, मी हालतो, जर पडलो तर. तुम्ही सुद्धा गरीबाची चेष्टा करायला लागला ना देवा. म्हणजे एक विचार काय, बळीला पाताळात घातला त्या दिवशी तुम्ही किती किलोमीटर पाय उचलला होता परमेश्वरा. त्या दिवशी नाही ना पडला. आणि लंगोटीवाल्या गरीबासाठी फुटभर पाय उचलला तर पडण्याची भीती. गरीबाची चेष्टा करत. आवाड्याचं बोलणं पहा. प्रभूला निरुत्तर केलं. आणि जर पडण्याची भीती वाटते ना, एक काम करा ना, खाली वाका, माझं डोकं धरा, तुम्ही नाही पडायचे, मला आशीर्वाद भेटल. भक्तीच्या जोरावर देव वाकवला. बस इथून दिसेल तुम्हाला. प्रभूने दोन्ही हाताने डोकं धरलं नावाड्याचं आणि तो पाय धुवू लागला. प्रभू मात्र हसू लागले. अजून एक बारकावा सांगतो अर्ध्या मिनिटात. हसत होते प्रभू, पण सीतेकडे पाहून हसायचे थोडा वेळ, लक्ष्मणाकडे पाहून हसायचे. हे पाय धुत होतं. लक्ष्मणाकडे पाहून का हसायचे. लक्ष्मणा, हे व्याजासह वसुली चालली रे मागची. हा कोण आहे नावाने माहिती का तुला. हा मागच्या जन्मी समुद्रात कासव होता, तू शेष होता, मी विष्णू. तुझ्यावर झोपायचो ना, हा कासव यायचा दर्शनाला. माझी झोप मोडल म्हणून तू फणावर निघून जायचं. ते एक दिवस जास्त जवळ आलतं, जोरात मारला, फणा मेलं ते. तोच कासव झाला नावाडी. तो शेष झाला तू लक्ष्मण, तो विष्णू झाला मी राम. मागच्या वेळेला तू त्याला दर्शनाला जवळ येऊ दिलं नाही. आता ते तुला लाभ उभं ठेवतं एकटं धुतले का पाय. हे मागची चालू आहे वसुली व्याज असं म्हणून लक्ष्मणाकडे पाहून हसत होते. हा इकडे सीतेकडे. हे मी तिथंच होतो त्यावेळी म्हणून ह्या भानगडी माहिती आहे मला. चिते जानकी लखन तन. चिते जानकी लखन तन. कृष्णा बुवा जाऊच नका बहुत 2 दिवस. तुम्ही होते तेव्हा, तुम्ही होते. उगाच भेटलो का आता आपण. ऋणानुबंधाच्या भेटी आहे. तुम्ही झाले राम राजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही 9 लक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. प्रत्येक वेळेला आहोत ना आपण. तू का म्हणे तधी होतो आम्ही. बस आता सीतेकडे पाहून हसतात का. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली तरी लग्नाच्या मांडवात पठ्ठ्यानं सासऱ्याला एक डाव्या पायाचा अंगठा धुऊ दिला होता. सीते, हे लंगोटीवालं काय नाही देत ना, दोन्ही पाय धुतो बघ. सीतेकडे पाहून हसत. बस ते पाय धुण्याचा कार्यक्रम झाला.
तीर्थवाटला सगळ्या भिल्लांना तारलं, भिल्लांचा उद्धार, पूर्वजांचा उद्धार सांगतायत. तो नावाडी प्रभूच्या चरणापासून नावेपर्यंत पालता झोपला आणि सांगितलं, माझ्यावरून तुम्ही नावेत बसा प्रभू. याची दोन कारणं आहेत. एक तर तुमच्या पायाला माती लागू नये, त्याच्यानं घोटाळा होऊ नये. हा साधन शुद्धीचा दावा आहे कृष्णा महाराज. मोठे मोठे ज्याच्या रजक्कनाची अपेक्षा करतात, हा नावाडी म्हणतो आता पायाला माती लागू देऊ नका, नावेचा घोटाळा होईल. त्या अहिल्याला तिच्याकडून अपराध घडला होता म्हणून तुमच्या चरण रजाची गरज होती. माझं फुटकं असेल पण नाव इतकं शुद्ध आहे की त्याच्याकडून अपराधच घडला नाही म्हणून तुझ्या रजक्कनाची आवश्यकता नाही. हा साधन शुद्धीचा दावा आहे, म्हणून माती लागू देऊ नका. एक दुसरं आहे, मी जीव आहे. भविष्यात सांगत सुटू नये की पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले, पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले. मग तुम्ही तुमच्या लातणी पहिला माझा अहंकार तुडवा आणि मग नावेत बसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. मग प्रभू सीता लक्ष्मण गुरुजी नाव निघाली. वेळ करण्यासाठी घाई घाई निघाली. आता काय 5-6 मिनिटात तर पलीकडच्या काठाला पोहोचली असती. पण यानं विचार केला कृष्णा बुवा की हा योग्याच्या ध्यानाला येत नाही, सापडला नावेत, पाण्यात ते काही उडी टाकत नाही, आपण नावच नाही लावायची, काठा जातं कुठं. म्हणून वापस फिरवली, वापस जिकडून आलं तिकडे. रामचंद्र काही नाही बोलले, सीताही नाही बोलल्या, गुहकही नाही बोलला. पण लक्ष्मणजीनं केलं सुरू. दादा याच्या डोक्यात फरक आहे का काय? आता उतरलो असतो ना आपण, चालला वापस घेऊन. जाऊ दे तिकडे उतरू. का तुला काही नियम माहिती आहे का लक्ष्मणा? काय? अरे बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं, आपण चौघही फुकट बसलो. मग लक्ष्मणालाही पटलं. तिकडे इकडे तिकडे 4 चक्कर झाले बरं बालाजी, 4 चक्कर. तर बालाजी इकडून बसणार. मी म्हटलं गेलाच, तो भाग्यवंत बसला नाही, जोडली बस. सोन्याचा दिन मडवीला श्रीमंताचा बालाजी, कास्तकाराचा विठोबा पुन्हा थानामध्ये राजी आमचा पंढरपूरला माझा जमला. आता अजून 3 दिवस आहे बस. अरे इधर का उधर, उधर का इधर, 4 चक्कर लगा रहा. 4 चक्कर मध्येच वैताग लागाव देवा. 184 एवढी चक्कर मारले जीवानं, तर आम्ही मांडलं का गारानं? अरे तसं नाही, आम्ही राजाची पोरं आतापर्यंत बसलो घोड्यावर, रथात. नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. भीती वाटते, भीती वाटते तर माझा हात धरा. शाबास, भीती मला वाटते, हा तुझा धरू. हा प्रभू का? मी जीव आहे, तुम्ही देव. जीव की आदत है हाथ पकड़ना और छोड़ना, लेकिन भगवान जिसका पकड़ता कभी छोड़ता नहीं, तो आप मेरा पकड़ो. जीव की आदत है ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. 4 तारीख तक राम कथा सुनेंगे लोग तो समझ लेना कि भगवान का हाथ पकड़ लिया. और 5 तारीख को सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. छोड़ना और पकड़ना ये जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. मालिक तो मेरा हात पकडो. आता देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव लागली काठाला, सगळे उतरले खाली. नामदेव नावेचा दोर बांधला निळोबारा झाडाला. प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी उतरले. नावाड्यानं साष्टांग दंडवत प्रभूला घातला. आता प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं मनोभाव ओळखला आणि आपल्या बोटातली मुद्रिका प्रभू जवळ दिली. ती मुद्रिका नावाड्याला देऊ लागले. तेव्हा नावाडी रडून म्हणाला, प्रभू तुम्हाला वचन दिलं होतं, पलीकडे गेल्यानंतर तुमच्यापासून रुपया घेणार नाही. एक वचनी रामाचा सेवक आहो मी, वचन बदलत नाही. तरी सोन्याची मुद्रिका का दाखवली मला? कळलं, गरीबाचे कपडे फाटले आहे म्हणून. ये ख्याल में रखो भगवान, मेरे कपडे फटे हैं लेकिन संस्कार फटे नहीं. आणि प्रभू ज्यांचा धंदा सारखा असतो ते पैसे घेत नाही. धंदा सारखा म्हटल्यावर लक्ष्मणच बोलले, धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोरं, तू नावाडी, तू बोलला का? तू माझं जमत नाही 2 वाजल्यापासून. प्रभू म्हणले, भाऊ माझ्यासोबत बोल रे बाबा, ते गरम डोक्यात आहे भाऊ माझा.
धंदा सारखा आहे प्रभू. कसं काय? फक्त बिझनेस छोटा मोठा, म्हणजे माझी टपरी तुमचं होलसेल. मला कळलं नाही. अहो तारण्याचा धंदा म्हणतोय मी. फरक एवढाच आहे, मी नदीहून तारतो, तू भवसागरातून तारतो. धंदा एकच, बिझनेस छोटा मोठा. आणि धंदा ज्यांचा सारखा असतो ते पैसे घेत नसतात. हे सलूनवालं त्या सलूनमध्ये दाढी करतं, त्या सलूनवालं या सलूनमध्ये दाढी करतं. हमारी तुम्हारी कची उतराई, नापित की बनवाई. नाही सेना नाही लेत, धोबी सेना धोबी ले. तीन जाति कुण बिगाड़ी हो प्रभु, तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. मैं आऊंगा तोरे घाट, तो भव सागर पार उतारे. बस एवढंच करा. फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद मैं से निधन लेवा. चलता हो प्रभु सीता लक्ष्मण गुहक जी. निळोबा महाराज गंगा मातेचं पूजन केलं. सीता माईनं गंगा माता प्रसन्न होऊन म्हणाली, सीता देवर पतीसह सकुशल अयोध्येला वापस येशील. आशीर्वाद गंगेनं दिला. भारद्वाजजीच्या आश्रमात प्रभू येतात. भारद्वाजजीनं पूजा केली, कंदमूल फळे खायला दिले. एक रात्र विश्राम झाला. प्रातः काळी स्नानादी कर्म आटोपल्यानंतर भारद्वाजजीला अति नम्रतेनं प्रभू म्हणाले, बाबा जाने का रास्ता बताओ. एक बारकावा लक्षात घ्या. 14 वर्षाच्या वनवासात कृष्णा महाराज 3 प्रश्न विचारले 3 ऋषीला. एक अगस्तीजीला, एक वाल्मिकीजीला, भारद्वाजजीला. वाल्मिकीजीला ठिकाण विचारलं राहण्याचं, अगस्तीजीला मंत्र विचारले राक्षस मारण्याचे, यांना रस्ता विचारला जाण्याचा. रस्ता भारद्वाजजीला का विचारला, तर भारद्वाजजीचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे. प्रयाग क्षेत्र. भारद्वाज मुनी बसही प्रयाग. गंगा यमुना सरस्वती म्हणजे ज्ञान भक्ती आणि कर्म या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंडा असतो, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो. म्हणून जाने का रस्ता. मुनी बटू 4 संगत दिले, 4 शिष्य दिले. 4 शिष्यच का कृष्णा महाराज? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. कोणताही महात्मा ऋषी संत साधू रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो वैदिक. आता पदार्थ रस्ते बरेच झाले. कोणी उठलं सुटलं की परमार्थात स्वतंत्र दुकान मांडतं. पुन्हा सांगतं यही पंथ श्रेष्ठ है. अरे कुठेही जा, आमच्या ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. का? जिथे भेदाला धारा, यारे यारे लहान याता याती धर्म नाही विष्णुदास. वैदिक रस्ता. 4 शिष्य. बस ग्राम अनिकट जब निकसाय जाय, देखई दरस नारे नरधाय, होई सनात जन्म फल पाए, फिर दुखित मनुसंग पठाए. खूप दूर. आता मात्र प्रभू म्हणाले केवट आणि त्या 4 शिष्यांना, बस जा सकते हो, बहुत सेवा की और 4 दिन करो सेवकाई, और 4 दिन रुकने दो मालिक, आपकी झोपड़ी बनेगी, स्वयं चला जाओ. अरे मुझे 14 साल रुकना है भाई, संसार देखो. जाओ. तिथून वापस केले. आता पुढे यमुना माई खळखळ खळखळ वाहणारी. आणि जेव्हा रामचंद्रजीनं यमुना माईला नमस्कार केला आणि रडणं सुरू झालं. हुंकी देव देव रडू लागले प्रभू. आपोआप परिणाम झाला सीता माईवर आणि लक्ष्मणजीवर. आता विचारायचं कोणी? ब्रह्मांडाचा मालक रडतोय म्हणजे कुटुंब प्रमुख रडायला लागला ना, तर सगळ्या परिवारावर परिणाम होतो. नातू म्हणतात आजोबा रडतोय म्हणजे काहीतरी वाईट घटना, मनस्ताप झालाय. सुनबाई कोण विचारायचं, मामाजी रडायला लागले. मुलं म्हणतात बस. तसा आता जगाचा बाप रडतो तरी इशारा केला सीता माईनं, पूछो ना सरकार को क्या तकलीफ है. लक्ष्मण जी आले. भैया तबीयत बिगड़ गई? नहीं. रोते क्यों? अगर आपको रोने का कारण बताया लखन,
अच्छा नहीं लगेगा, मैं नाराज नहीं हूँ भैया। माँ जमुना का पानी देखा ना रे लखन? हाँ भैया। तो आज मेरे भरत की याद आई जंगल में। ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है, इतना ही निर्मल है रे लखन जितना जमुना का जल निर्मल है। दुनिया कुछ भी कहे, हाँ सगळे जग म्हणतं भरतामुळे वनवास रामाला, राम रडतोय पहिल्या दिवशी भरताच्या आठवणीने। बंधू प्रेम पहा, यमुना पार केली, राम लक्ष्मण सीता। आता तहान लागल्याचाही उल्लेख आहे तरी सांगतोच, हा बारकावा सांगतोच। वडाच्या झाडाखाली थांबले तिघे, जाताना कसे जात नाही, आगे राम लखन मुळे पाचे, तापस बेच विराजत काचे, उभय बीच सिंह सोती कहीचे, जीव ब्रह्म बीच माया जैसे। हे बरेचसे बारकावे त्याच्यामध्ये आहे। राम लखन सिंह रूप निहारी, काही सप्रेम ग्राम नर नारी, ते पितू मातू काही सखी कैसे, जिन पठय बन बालक ऐसे। त्यांची चर्चा चालू असायची। का ग किती निर्दयी आहे त्यांचे मायबाप, एवढे सुकुमार लेकरं जंगलात हाकलले। एक म्हातारी भिल्ली काठी टेकत आली की पांढरे केस झालेली मान हलवत ती म्हणायची, पोरी हो बरं केलं याच्या मायबापानं जंगलात पाठवलं। का योग्याच्या ध्यानाला नाही येत, हा दर्शन द्यायला आपल्या झोपड्यापर्यंत आला, हे याच्या मायबापाचेच उपकार आहे। एक कही भल भूपती की ना लोहेन लायो दरस। वडाच्या झाडाखाली आता सीतामाई थकून गेल्या, कारण राम आणि लक्ष्मण दोन बंधूला पायी चालण्याची सवय होती। इतिहास सांगतो की विश्वामित्रासोबत अयोध्येपासून मिथिलेपर्यंतचा प्रवास राम लक्ष्मणाने पायी केला होता। पण सीतामाईच्या जीवनातला पायी चालण्याचा पहिला प्रसंग आहे। थकून गेल्या सीतामाई बसल्या, प्रभूजी लक्ष्मण तहान लागलेले आहे प्रभूला। सीतामाई म्हणाल्या, आज मी करते सेवा। सीतामाई पाणी आणण्यासाठी द्रोणी घेऊन नदी पात्रामध्ये उतरल्या। आता नदी पात्र कोरडं पडलेलं आहे, डबकी साचलेली आहे, पाणी पिण्यायोग्य नाही। आणि अशा ठिकाणचं पाणी मिळवणं ती एक कला आहे, ती गुराखी लोकांना अवगत असते। तिथे खड्डा करायचा असतो, थापटायचा पाणी फेकायचं, अलगद थापटायचा पाणी फेकायचं, थापटायचा फेकायचं, थोड्या वेळानं पाणी निर्मळ मिळतं खड्ड्यात। ही गुराखी लोकांची कला सीतामाईच्या जीवनातला पहिला प्रसंग आहे। खड्डा केला, थापटला पाणी फेकलं, थापटला पाणी फेकलं, थापटला पाणी फेकलं, थापटला 4 वाजेपर्यंत पाणीच फेकलं, थापटला पण पाणी निर्मळ मिळेल। तिथे एक म्हातारी भिल्लीन मोळी लाकडाची डोक्यावर घेतलेली नदी पात्रातून जात होती। तिनं जगाची माय दैदिप्यमान सौंदर्य संपन्न ती माऊली बघितली, ती भिल्लीन तिथं आली। तिनं मोळी उभी केली, उभी करून हाताला धरून, त्यांची पद्धत आहे ती। आणि त्या खड्डा थापटणाऱ्या सीतामाईला विचारलं, कौन हो बेटी? मिथिलापति जनक जी का नाम सुना क्या माता? हाँ, उनकी मैं लाडली बेटी जानकी, मेरे ससुर महाराज दशरथ जी। बहुत सुख था माँ मेरे जिंदगी में, लेकिन वनवास आना पड़ा। मेरे पतिदेव प्यासे हैं, ये खट्टा निर्मल जल नहीं दे रहा माँ। अरे जवाब मिल गया बेटी, तू असली बेटी धरा की है, मानी हुई बेटी है जनक की। ये खड्डा तुम्हें निर्मल नहीं जल नहीं देगा बेटी। का तू पृथ्वीची मुलगी आहेस, आता पृथ्वीला केलेला खड्डा तो पृथ्वीचा मुलगा झाला। खड्ड्याचं तुझं बहीण भावाचं नातं आहे। त्याला वाटतं लवकर निर्मळ पाणी ताईला दिलं तर माझी बहीण पुन्हा माझ्या तोंडावरून हात फिरवायची नाही। माझ्या बहिणीनं जन्मभर माझ्या तोंडावरून हात फिरवावा त्या खड्ड्याला वाटतं, म्हणून तो निर्मळ पाणी तुला देणार नाही, मग पाणी मी देते। मग त्या भिल्लीनं पाणी मिळवून दिलं, सीतामाई पाणी घेऊन आल्या। तोपर्यंत बरेच भिल्लींनी त्या झाडापाशी येऊन उभे प्रभूला लक्ष्मण पाहण्यासाठी। इतक्यात सीतामाई पाणी घेऊन आल्या। पाणी दिल्यानंतर त्या भिल्लींचं मनोरथ होतं की जर ही जी महिला आहे दुसऱ्या झाडाखाली येऊन बसली तर आपण वैयक्तिक चर्चा करू।
आता जगाची माय मनोभाव ओळखला आणि सीतामाई दुसऱ्या झाडाखाली येऊन बसल्यावर दोन पार्ट्या आपोआप झाल्या. तिकडे भिल्ल पुरुष आणि इकडे सगळ्या भिल्ल महिला. काहीतरी विचारायचं आहे पण हिंमत होत नाही. सीतामाईनं सांगितलं, डरना नहीं, हम सब एक है, कुछ भी पूछो, संकोच मत करो. मग हे म्हातारी भिल्ली निळोबाराय पुढं सरसावली. सीतामाईला वाटलं हिला पतिव्रताच्या बाबतीत काही विचारायचं असेल. आता मी अर्धा तास तरी त्याच्यावर प्रवचन करेल. सीतामाईला वाटलं, पूछो माता, बेटी आपके साथ दो दो पुरुष है, वो आपके कौन लगते हैं? फार थंड पडलं प्रवचन सीतामाईची. सीतामाईला वाटलं, मला वाटलं तर प्रवचन करावं लागेल. सरळ विचारते, ब्रह्माचा परिचय करून दे. आणि बरोबर आहे, त्या अशिक्षित भिल्लिनींना हे सांगायचं आहे, आई साहेब प्रवचन कशासाठी असतं? ब्रह्माचा परिचय करून घेण्यासाठीच ना. मग आम्ही प्रवचन ऐकायच्या लायकीच्याच नाही ना. सरळ सरळ ब्रह्माचाच परिचय करून द्या ना. कशाला तास घालवता प्रवचनात? आणि ब्रह्माचा परिचय करून द्यायची क्षमता भक्तीमध्ये आहे. म्हणून सगळ्यांचा आग्रह सीतामाईला आहे, वो आपके कौन लगते है. आता नामदेव बाबा सीतामाईनं सांगितलं, वो जो खड़े हैं ना गौर वर्ण वाले, मेरे लघु देवर है, लखन लाल उसका नाम, सुमित्रानंदन. अच्छा, वो गौर वर्ण वाले आपके लघु देवर है, तो बैठे हुए श्याम वर्ण वाले कौन है? असं म्हटल्यावर सीतामाईनं खाली मान घातली, साडीचा पदर अजून पुढे केला. समोर सगळ्या भिल्लीनी बसलेल्या आहे आणि खाली मान घालून जमिनीकडे पाहून सीतेच्या मुखातले शब्द आहे, ओ मेरे परम सौभाग्य. नाव घेतलं नाही का? मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी असल्यानं मर्यादेचं उल्लंघन नाही. हा परिचय जर 2019 1 जानेवारीतला असता, एवढा लाजून झाला असता का? इकडचं नाही सांगत कृष्णा बाबा, नागपूरचीच गोष्ट सांगतो मी 2 मिनिटात. इकडच्या सगळ्या मावल्या चांगल्या आहे बाबा. नागपूरला 47वर टेम्परेचर गेलं उन्हाळ्यात. वैशाख महिना, नुकतंच लग्न होऊन 15 दिवस झाले होते. हिच्या मैत्रिणीकडे लग्न होतं. दुपारचे 2 वाजले आणि म्हणून याच्या हातात 2 सुटकेस दिल्या, सफारी घातलेलं हे बरं अश्विन. शबनम त्याच्याच गळ्यात लटकवून दिली आणि छोटी मनी बॅग घेऊन मॅडम पुढं डांबरी रोडनी शहरातलं पायी चाललं. घामानं भिजलं सफारीवालं. ती पुढं चालत होती छोटी मनी बॅग घेऊन. येत चला, हा म्हणला येतो. इतक्यात तिच्या लक्षात आलं, अहो लग्नाला अजून वेळ आहे. त्याच्या अलीकडेच माझ्या मैत्रिणीचं पुन्हा एक क्वार्टर आहे, तिथे जर मैत्रिणीकडे 5 मिनिट भेटलं चालेल. सुटकेसवालं म्हणलं. 2 हातात सुटकेस, शबनम गळ्यात. असं करता करता मैत्रिणीचं क्वार्टर आलं. आता लग्न होऊन 15 दिवस झाले होते. याचा परिचय नव्हता, तिची मैत्रीण होती. जसं क्वार्टर आलं तशी आत गेली. हे राहिलं बाहेर. 2 हातात सुटके, शबनम गळ्यात आणि ते घामानं भिजलं. 47चं टेम्परेचर, सफारी, ते सगळे कपडे घामानं ओले झाले. निळोबाराय थपथप घाम गळत होता. आता येईल मॅडम, आता येईल मॅडम, आता येईल मॅडम. एखादा उपवासी भिकारी तुकडा देईल मालकीन म्हणून जसा वाट पाहतो तसं बघत होतं हे. 10 मिनिट गप्पा रंगल्या दोघीच्या. घर मालकीन मैत्रिणीचंच लक्ष रस्त्यावर गेलं. अगं पागलच आहे तू, हा किती वेळ बिचाराला उभं ठेवलं? ते त्याचं काय आहे ते देऊन टाकणं, सामानात घे. हा थांब, तुला काय वाटतं ते स्टेशनहून आणलं का हा माल? मग परिचय देते. मिस्टर रमेश, कम हियर. दिस इज माय मिस्टर. सुबह सुबह बहुत अच्छा चाय बनाते हैं. बेड टी. परिचय इथलं सांगतो. खाली बघ, ओ मेरे परम सौभाग्य है. बस या आमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तर आहे. आता प्रभू सीता लक्ष्मणजी पुढे निघाले. त्या आश्रमात प्रभू येतात जिथे पशु वैरत्व विसरलेले आहे. जन्मजात वैर. गाईच्या मानेवर टाकत होता मान वाघ. मोराच्या पायात फिरायचा साप. सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती घ्यायचा उंदीर. असे पशु जिथे वैरत्व विसरले तो आश्रम महर्षी वाल्मिकीजींचा आहे. आणि त्या आश्रमात आले वाल्मिकी म्हणून आनंद भारी. बस यांनी
दर्शन वगैरे घेतलं, त्यांनी कवटाळून घेतलं आणि विचारलं, किस कारण आए हो राघव? 4 बातों के लिए। कौन सी 4 बातें? माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, तुम्हारे जैसे संतों का दर्शन। लेकिन मुझे 14 साल रुकना है बाबा, कोई ठिकाणा बताओ। ठिकाणा बताओ म्हटल्यावर वाल्मिकी हसले। पूछे वो मोही की रहो, कह मैं पूछत सकुचाओ, जन हो तह देव कही तुम्हें दिखाओ ठाओ। मी ते नाही विचारलं बाबा, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिघाला एकत्रित राहण्याचं ठिकाण विचारतो। सीता भक्ती आहे, लक्ष्मण माझा वैराग्य आहे, मी ज्ञान आहे। आणि मग 14 ठिकाणं सांगतात वाल्मिकी, पण प्रारंभ मात्र कानाजवळून करतायत। रामा जिनके समाना, कान समुद्रासारखे, जीवा हंसिनी, नेत्र जातकासारखे तुम्हाला अर्पण केल्याशिवाय जे भोजन करत नाही, जिथे अतिथीचं पूजन आहे, शिवाचं पूजन आहे, रात्रंदिवस जिथे भजन आहे, दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद आहे, दुसऱ्याच्या विपत्तीनं ज्याला दुःख आहे, जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही। पण लौकिक दृष्ट्या रामा पुढे गेल्यावर चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला आपण निवास करा। वाल्मिकीजीला नमस्कार करून राम, लक्ष्मण, सीता पुढे निघाले। चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी। वृक्षारोपण झालं, प्रभू तिथे वास्तव्याला आल्याचं कळालं, तेव्हा सगळे प्रभू दर्शनाकरता येऊ लागले, काही ऋषीमुनी, काही भिल्ल, काही देवता। पण प्रभूचा तिघांसोबत 3 प्रकारचा व्यवहार। ऋषीमुनी आले की लोटांगण घालतात, भिल्ल आल्यावर आलिंगन देतात, न देवता आले की वंदन करतात। हे प्रकार पहा। देवता आले म्हणजे वंदन, त्यांना माहिती आहे हे स्वार्थी आहे, रावण मारायचा तोपर्यंत वशिलेबाजी हमारी मागे पुरी करो। रावण मेल्यावर एकही देव अभिनंदन करायला येणार नाही, त्यांना दूर वंदन, देवतांना वंदन। ऋषी पूजनीय असल्यामुळे त्यांना लोटांगण, आणि भिल्ल शुद्ध अंतकरणाचे असल्यामुळे त्यांना आलिंगन। भिल्लांना आलिंगन, ऋषीला लोटांगण, देवतांना वंदन। एक दिवसचा प्रसंग आहे, एक दिवसचा प्रसंग आहे।
लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. राम सीता दोघे आश्रमापुढे बसलेले. एक विशाल वटवृक्ष, त्या वटवृक्षाला वेल बिलगलेली आहे आणि वेल आणि वृक्षावरून सीतारामाचा संवाद चालू आहे. सीतामाई म्हणाल्या, प्रभूजी केवढी भाग्याची वेल आहे हो, एवढा मोठा जीवनात तिला आधाराला वृक्ष मिळाला. नाही सीते, वृक्षच खरा भाग्यवान आहे. भाग्यवान वृक्षच का, ज्याला अशी वेल मिळाली. मिळेल 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 काय तिथलं सांगतोय मी. नाही, वेलच भाग्याची आहे जिला आधाराला एवढा वृक्ष मिळाला. वृक्ष नसीबवान आहे ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा. एवढ्यात 4:15 वाजले आणि लक्ष्मणराव कंदमुळे घेऊन आले. लखन जी भैया, अरे तुम्हारी भाभी कहती है लता भाग्यशाली, मैं कहता हूँ वृक्ष भाग्यशाली, तू बोल कौन भाग्यशाली? भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें क्यों संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा, नहीं तो भाभी होगी नाराज. नाही नाही, तू बिरागी संत, सही निर्णय देना. मग तुम्ही सांगा दादा. सीतामाई म्हणाल्या, आम्हाला असं वाटतं लक्ष्मणजी. बोला ना. वेलच खरी भाग्याची जिला एवढा मोठा वृक्ष आश्रयाला मिळाला. नाही लक्ष्मणा, वृक्षच खरा नसीबवान ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. बरं हे जाऊ दे, आमचं 2 वाजल्यापासून चाललं. तू सांग बरं कोण भाग्याचं? मी सांगू दादा? सांग ना. वृक्षही भाग्याचा नाही, वेलही भाग्याची नाही. तिसरंच काढलं, मी आधी सांगितलं. बरं सांग. वृक्षही भाग्याचा नाही दादा, वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेलीच्या सावलीत विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा आहे. हे एकमेकाला जीवापाड सांभाळण्याचा तिघाचाही प्रयत्न आहे. आता कथा बदल करतात, थोडं लवकर लवकर जायचं, कथा बदल करतात. ते डोळ्यापुढे चित्र आणा. गोहकजी आणि 4 शिष्य वापस केलेले. तिथून हे पुढे गेलो आपण. 4 शिष्य भारद्वाजीच्या आश्रमात थांबले. आता गुहक म्हणजे त्या भागातल्या भिल्लांचा राजा आणि केवट म्हणजे नावाडी. गुहक जेव्हा गंगेच्या काठाला आले, कृष्णा बाबा पुढचं पाहिलं दृश्य, जाग्यावर थांबला गुहक. का? 3 दिवस पूर्ण झाले तरी नावाडी नावेतच बसून. जिकडे श्रीराम उतरले तिथेच नाव आहे. अरे केवट, घर नहीं गए, 3 दिन हुए. रडू लागला. क्यों रोता है? कुछ अनहोनी घटी परिवार में 3 दिन में? जी नहीं सरकार. तो रोता क्यों? तुम्हारी कसम डाल के कहता हूं सरकार, जिंदगी में मैंने कभी भजन नहीं किया था, लेकिन जिस दिन से रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही. जी पागल बन गया हूं. आप भाग्यशाली है, आपको साथ ले गए भगवान. अरे मैं भी कहा भाग्यशाली, मुझे भी तो लौटा दिया ना रे. भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता. भाई चल उस पार ले चल. आणि मग नावेत बसवलं. गुहकजीला नाव गेली पलीकडच्या काठाला. गुहकजी नावाडी उतरला. नावाड्यानं नावेचा दोर झाडाला बांधला. पागल झाल्याप्रमाणे गंगेच्या काठावर उभा राहून आरडाओरडा सुरू केला. केवट लोग, गंगा तट के निवासी, मेरे जान भाई, अरे मुझे मदद करो. 550 नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून पडत आले. कौन सी मदद चाहिए? इस नैया को उठाओ. सगळ्या नावाड्यांच्या मदतीनं नाव उचलली, गंगेच्या काठावर ठेवली. गंगेच्या पाण्यानं नाव स्वच्छ धुतली. स्वतः आंघोळ केली. कृष्णा बाबा रानातली फुलं आणली, त्या नावेला फुलं वाहली. 5 प्रदक्षिणा घातल्या आणि साष्टांग दंडवत घातला. आता गुहकजीला राहावलं नाही. केवट जी, धंधा नहीं करने का? जी नहीं मालिक. बाल बच्चे है, परिवार है, गुजरान कैसी करोगे? भीख मांगूंगा. धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पांव लगे हैं उस नैया को संसारी लोगों के पांव नहीं लगने देने की. मेरी माता है, मेरे देवता है. ये नैया नहीं मालिक, भगवत प्राप्ति का साधन है. मैं 14 साल पूजा करते रहूंगा और 14वें साल कोई बोलेगा प्रभु आया है, इस पवित्र नैया में बिठा करके मालिक को इस पार ले आऊंगा. तब तक पूजा करते रहूंगा. त्याच्या भक्तीला नमस्कार करून गुहकजी पुढे निघाले. शृंगवेरपूरला आले. एक एक प्रसंग पहा. पुढचं दृश्य पाहिलं. गुहक तर लटलट लटलट कापू लागला. का?
अजून सुमंत प्रधानाचा रथ याच्याच गावात उभा आहे. 6 दिवस पूर्ण झाले. नुसता रथ उभा नाही बाबा, घोडे तसेच जुंपलेले आहे. सुमंत प्रधान खाली बसलेला आहे. रथाच्या चाकाला डोकं टेकलेलं आहे. अश्रू सुकलेले, अन्नाचा कण पोटात नाही. घोड्याची अवस्था पाहिली तर नाही तृणचरई न पिवई जल मोचही लोचन बारी. धारा डोळ्याला लागलेल्या घोड्यांच्या. सुमंतजीच्या खांद्याला हात लावला गुहकजीनं. डोळे मिटून पडलेले दगडाच्या मूर्तीसारखे. सुमंतजी पाहायला तयार. सुमंत बाबा, सुमंतजी डोळे उघडले. जेव्हा लंगोटीवाला गुहक पाहला सुमंत प्रधान आणि कडकडून मिठी मारली पायाला. रडणं सुरू केलं. लाजून गेला गुहक, लाजून गेला. कशी तरी मिठी सोडून माग सरला. क्या करते हो बाबा? 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान बचपन में तुम्हारी गोद में खेलते थे. इतने अयोध्या के अधिकारी प्रधान मेरे पैर पकड़कर मुझे शर्मिंदा क्यों कर रहे हो बाबा? 6 दिन हुए, गए क्यों नहीं अयोध्या? तो अकेला नहीं, तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे यही सवाल पूछ रहे कि बाबा अयोध्या क्यों नहीं गए, अयोध्या क्यों नहीं गए, अयोध्या. आज मेरा सवाल है, आप लोगों ने देखी क्या रे अयोध्या? नहीं बाबा जी. तो इस सुमंत का जन्म अयोध्या में हुआ है. कितनी खुशी थी रे गुहक, नाच रही थी मेरे अयोध्या. मेरे राजा रामचंद्र हो गए, उसकी प्रजा. हमारे राजा रामचंद्र हो गए, उसकी प्रजा. खाली रथ ले जाने का दिल नहीं रे गुहक. खाली रथ ले जाऊंगा तो प्रजाजन सवाल पूछेंगे, लाया क्या राम को? तो मैं प्रधानमंत्री के नाते कहूंगा मत पूछो, मनस्थिति ठीक नहीं. दशरथ जी को तो मूर्छा आई. भरत रिपुसुदन अयोध्या नहीं. कैकेयी को सवाल पूछने का अधिकार नहीं. एक पात्र पूरी अयोध्या में समझदार है. कौन बाबा? लखन भैया की माता सुमित्रा देवी. मेरे आंखों में आंसू देखेगी तो मां सुमित्रा समझ लेगी. सुमंत रो रहा, किसी को नहीं लाया. लेकिन 6 दिन से एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े 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 कर रहे. कौन बाबा? रामचंद्र भैया की माता कौशल्या देवी. आस लगाकर बैठी होगी, मैं जाऊंगा तो माँ दौड़ दौड़ के मेरे पास आएगी, पूछेगी सुमंत लाया मेरे राम को, बोल उस माँ को क्या जवाब दूंगा? आप सब भिल्ल लोगों की मदद करो. क्या बाबा? गंगा के तट पर मेरी झोपड़ी बना दो. क्या करोगे? झोपड़ी में 14 साल राम का भजन करूंगा. और भजन करते करते 14 साल के पहले मर गया तो अंत्य संस्कार नहीं करना. इस मुर्दे को उठाकर गंगा के पानी में फेंक देना. अगर जिंदा रहा तो इस पवित्र रथ में बिठाकर मालिक को ले जाऊंगा. लेकिन खाली रथ ले जाने का दिल नहीं. खूप रडू लागले. सुमंत भिल्लही रडतात. गुहकजी गहिवरले. पण गुहकजी म्हणाले, बाबा मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता हूं. कौन सी याद? ये 50 झोपड़े का गांव है ना बाबा, श्रृंगवेरपुर. इस गांव का मैं मुखिया हूं. और मुखिया की क्या जिम्मेदारी होती बाबा? क्या? अपने प्रजा को धीर देना, प्रजा को हिम्मत देना, प्रजा के आंसू पोंछना, ये मुखिया की जिम्मेदारी होती बाबा. और आप कहते हो कि दशरथ जी को मूर्छा आई, भरत रिपुसुदन अयोध्या नहीं, प्रजा रो रही. तो मेरा भी सवाल है बाबा, आपके सिवा इस समय अयोध्या में प्रजा को संभालने वाला मुखिया कौन है बाबा? बाबा हिम्मत हारना नहीं बाबा, मुखिया की जिम्मेदारी निभाओ बाबा. बस खूप प्रयत्न केला. सगळे भिल्ल येतात. बडेच बसवलं सुमंतजीला रथात आणि घोड्याची लगाम धरून घोडे गंगेच्या दिशेनं तोंड होती ती अयोध्येकडे वळवल्यावर गरकन फिरले पुन्हा गंगेकडे. 2 पायावर उभे राहून घोडे हिलनू लागे. जणू घोडे हिलून तू सांगत होती की आप जाओ बाबा सुमंत, हमें नहीं आने का. जिस वर मालिक गया हमें उसी वर जाएंगे. तो गंगा के पानी में फेंक दो, में डूब के मर जाएंगे. खूप प्रयत्न केला. घोडे चालायला लागले. चालतात थांबतात, थोडे चालतात थांबतात. जास्त वेळ सुमंतानं तर डोळेच मिटून घेतले. घोडे जास्त वेळ थांबले तर ते भिल्ल चाबूक मारतात घोड्याला. फट आवाज झाला
की सुमंतजी डोळे उघडून पाहतात तर घोड्यावर वळ उठलेले, आणि घोड्यावरचे वळ पाहिले ना कृष्णा बाबा, तर सुमंतजी रथात उभे राहून रडतात. न त्या भिल्लाना एक प्रार्थना, भिल्ला लोग, आप लोगों को मारने की खुशी है ना, एक काम करो, जितना मारना है इस पापी सुमंत को मारो, लेकिन मेरे अश्व को मत मारो. ये राम के प्यारे अश्व है, इनको राम विरह का कितना दुख हुआ पूरी अयोध्या में ये सुमंत जानता है. भाई, इस गुंगे प्राणियों ने तुम्हारा क्या बिगाड़ा है रे, मत मारो. असं करीत 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 रथ अयोध्येच्या जवळ आला. सुमंताजीने विचार केला, 4:30 वाजलेले आहे, दिवसा प्रवेश करावा तर प्रत्येक जण प्रश्न विचारायला, आणलं का रामाला, आणलं का लक्ष्मणाला, आणलं का सीतेला, कोणाकोणाला काय उत्तर देत बसू, त्यापेक्षा दिवस मावळू देतो, रात्रीचे 12 वाजू देतो, सगळी अयोध्या झोपू देतो, आणि मग मध्यरात्रीनंतर प्रवेश. म्हणून मध्यरात्र झाली, अयोध्येची प्रजा झोपली असावी असं अनुमान केलं, आणि रथ अयोध्येत प्रवेश करता झाला. आज 6वी रात्र आहे राम वनवासात जाऊन. तुलसीदासजी म्हणतात 6 दिवसात कोणी स्वयंपाक केला नाही, कोणी जेवलं नाही, वासरं सोडली तर गायी जवळ जाऊन उभी राहायची पण पीत नसायची. आणि जेव्हा रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला प्रजा सावध झाली. अरे सुमंतजी, रथ आया है. बस, सर्वात पुढे उत्साही तरुण पोरं, मागे लेकर, कडेवर घेतलेल्या महिला, काठीचा आधार घेतलेले म्हातारे. रथाला पडदे असल्याचा उल्लेख आहे. पोरं पडदे बाजूला सारण्यासाठी सरसावले तेव्हा वयोवृद्ध मंडळींनी रडून सांगितले, पोरं, काय आजोबा, आमची प्रार्थना आहे तुम्हाला, रथाचे पडदे बाजूला सारू नका. का? पडदे बाजूला सारल्यावर तिघापैकी कोणी दिसलं नाही तर आम्हाला डोकं बदलून रडावं लागेल. त्यापेक्षा तिघापैकी एखाद्याला वापस आणलं असावं आणि ते पडद्याच्या आत बसून असावं, एवढ्या आशेवर अजून थोडा वेळ जगू द्या आम्हाला. ही अवस्था पहा. त्या हालचालीमुळे सुमंतजीने डोळे उघडले, भोवताल नजर फिरवली तर सुमंताचा विश्वास सुमंतावर बसेना. मी स्वप्नात आहे का जागृती, अयोध्येत आहे का स्मशानभूमीत. 6 दिवसापूर्वीची अयोध्या तोरण बांधलेली, गुड्या उभारलेल्या, केळीचे कुंट, रांगोळ्या घातल्या, ठेवणीतले कपडे घालून आरत्या सजवलेल्या, फुलवाती पेटलेल्या, सगळे प्रसन्न वदन प्रजाजन. आज तोरण तुटलेली, गुड्या उतरलेल्या, केळीचे खुंट आडवे पडलेले, रांगोळ्या मिटलेल्या, फुलवाती विजलेल्या, मलिन वदन, मलिन कपडे. पहिलं लक्ष सुमंतजीचं अयोध्येच्या जनावराकडे गेलं. वना जाता रघुनंदन, गायीचे गळते लोचन, अश्व गज करती रुदन, दुःखे पाषाण उलताती. घोडे रडत होते, हत्ती रडत होते, गायी रडत होत्या. समाजाकडे बघितलं, डोहीच्या टता जीवन, जेवी तळमळते मिन, देवी अयोध्येचे जन रामा विन तळमळते. डोहातलं पाणी आटल्यावर मासे तडफडतात, तसे अयोध्येचे प्रजाजन राम विरहानं तळमळत होते. इतक्यात झालं काय, मध्यरात्र आहे ना, आताच राम वनवासात गेला अशा आविर्भावात कौसल्यामाई रडत होती. 6वी रात्र आहे. त्या कौसल्यामाईच्या रडण्याचे शब्द सुमंत बाबाच्या कानी आले. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघ श्यामा, विवळ सांडुनिया भावना दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दाणी, परतुणी रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना,
रावण